तर हाय गायज, मी नितेश सावंत तुमचा नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत करतो. आणि आज आम्ही कोकणातल्या सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात स्पेशल आणि सगळ्यांना आवडीची भाजी बनवणार आहोत. कोकणी माणसाची सगळ्यात जवळची आणि अविभाज्य घटक आणि ह्या कोकणी माणूस ह्या भाजीसाठी तुटान पडू शकता अशी भाजी असतात ती म्हणजे फणसाची भाजी. तर चला तर बघूया फणसाची भाजी जी माझी बहीण बनवता. तर तुमका प्रोसेस दाखवत आहे कशी बनवतो. चला. भाजी खाऊ केव्हा सोलून देता सोलून द्या कापून काय नव्हता. ठेव गोटी मस्त जिडून अण्णा नाही आमचं सदर नुसता घे घे करा घे गरमी होता ना घे त्याचा घामोळा पण दिला बघून ठेव बाबू फणस बघून ठेव फणस साफ करतो. दाटीले की खा सगळ्या. हा बाबू भाजी करणार तू नाही म्हणता नाही आले बापले फणस साफ करतो. उद्या सोमवार पण आता उद्या लाईटीचा पण काय खरा नाही. पोरं होत दादा कोणते दादा कोणते बघ बसतोच ना एका जागेला का वळ बाय वळ वळा नुसता ह्याच्या होते तांबेगड कोटा मासूक आज काही कामाक जाणार होतो मग जाता होता तो गेली तिकडे येते गावकडचे हे का होय मग त्यांना मी सांगते नाही इकडे पेरगे गेला ते आनंदीची बायको गेली मका दुपारी खूप घेतं का त्यांना ते नाही तिकडे पकड पण बसवलं आता रात्री तर घरी आपले सोडून झालेले आहेत. आता पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते कशी भाजी बनवतात ती. तर चला बघूया कशी भाजी फणसाची भाजी कशी बनवतात. आज फणसाची भाजी बनवणार आहोत. सगळ्यात आधी तेल टाकूया भाजीसाठी. तेल गरम झालं की मोहरी टाकायची. थोडंसं हिंग, कढीपत्ता, मिरच्या,
हळद टाकायची. मसाला पाहिजे असेल तर तुम्हाला मसाला टाकू शकता. आता स्वच्छ गरे धुवून गरे टाकायचे त्याच्यामध्ये. परतून घ्यायची भाजी. गरे शिजायला पाणी टाकायचं. आता गरे शिजणार नाहीत. चवीनुसार मीठ टाकून द्यायचं भाजीमध्ये. आणि भाजीला झाकण मारून वाफेवर शिजवायचं थोडं 15-20 मिनिटं. बघूया किती शिजली भाजी. आता अजून थोडी शिजली पाहिजे. पूर्ण शिजली का बघूया. कशी झाली ती भाजी फणसाची. अर्धे शिजल्यात त्याला. पूर्ण झाली भाजी की दाखवतो. आता 20 मिनिटानंतर भाजी शिजली की नाही ते बघून घेऊया. शिजली भाजी मस्तपैकी. त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि खोबरं घालून घेऊया. पहिलं खोबरं घालून घेऊया भाजीमध्ये. ओला खोबरा, नंतर कोथिंबीर, भाजी परत ढवळून घेऊया मस्त. फणसाची भाजी मस्त चिकट अशी झाली आहे भाजी. नितीश तुम्हाला टेस्ट करून सांगेल कशी झाली ती भाजी. भारी दिसतं तर भारी. मी फर्स्ट टाइम बनवली फणसाची भाजी.
हे टेस्टला टेस्ट करायला देते मी, ते सांगेल कशी झाली आहे भाजी. बस गरमागरम भाजिया. तर फायनली आपली भाजी तयार आहे. आता टेस्ट करून बघते कशी आली, तुमकोण सांगतं. बनीनं पहिल्यांदा बनवलं ना, तर चला बघा टेस्ट करून बघूया. मस्त एकदम नरम नरम. तुम्ही पण ट्राय करा आणि बघा कशी होतं भाजी, आणि आमचं पण कमेंटमध्ये सांगा की तुमचा एक्सपिरियन्स कसं होतो, काय होतो तो. बाकी आम्ही एन्जॉय करतो भाजी. मांजूर पण इला खाऊ का, मांजराक पण भाजीचा वास गेलेलो हा बघा, तापण इला काय भाजी हवी आता बघ पाहता. तर ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सपोर्ट करा. सबस्क्राईब. बाय. भेटा पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.